नमस्कार. आपलं सगळ्यांचं योजना फंडा या चॅनलमध्ये मी स्वागत करतो. बघा, जे आपल्या महिला आहेत त्यांच्या बचत गटासाठी महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे आणि हा व्हिडिओसुद्धा त्या संबंधितच आपण घेऊन आलेलो आहोत. बघा, पात्र महिला बचत गटाला 1 हेक्टर म्हणजे सुमारे 2.5 एकर सरकारी पडीक जमीन जी आहे ह्या 5 वर्षाच्या लीजवर देण्याची घोषणा या ठिकाणी सरकारनं केली आहे. मग त्यामध्ये प्रत्येक गटाला जवळपास 1,00,000 अनुदान देण्याची माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे. सरकारची ऑफिशियल माहिती आहे. द फोकस इंडिया यांच्यामार्फत ही नोंद आहे. या जमिनीवर चारा किंवा बांबू लागवड करण्याचा पर्याय सांगण्यात आला आहे. बघा, याच्यातून काय होईल, सरकारला उत्पन्न होईल बघा, आणि त्याच मार्फत त्या महिलासुद्धा कमवू शकतील. सरकारच्या माहितीनुसार योग्य प्रकारे लागवड केल्यास वर्षाला सुमारे 4 ते 5 लाख उत्पन्न होण्याची शक्यता आहे, ही शक्यता व्यक्त केली. आणि मात्र ही हमीची रक्कम नाही, प्रत्यक्ष उत्पादन, बाजारभाव आणि खर्चावर अवलंबून असेल, असं सुद्धा या ठिकाणी स्पष्ट करण्यात आले. कृषी विभागाकडून तांत्रिक मार्गदर्शन मिळणार असून तालुका स्तरावर सुद्धा देखरेखीच्या संबंधित माहिती भेटणार आहे. बघा, आता 1,00,000 रुपये जे आहे, जीवरती आपण सांगितलं त्याबद्दल सुद्धा महत्त्वाची माहिती आहे. ती माहिती अशी की ही रक्कम प्रत्येक महिलेच्या खात्यात 1,00,000 अशी नाही. उपलब्ध माहितीनुसार रुपये 1,00,000 हे महिला बचत गटासाठी, कारण ही योजनाच महिला बचत गटासाठी आहे, जे आपण थंबनेलमध्ये बघितलेलं आहे. उदाहरणार्थ बघा, तुम्हाला मी समजावून सांगतो. नागपूर जिल्ह्यात यावर्षी 2,200 महिला बचत गटांना प्रत्येकी, म्हणजे 2,200 काय महिला बचत गट आहे, पण प्रत्येकी 1,00,000 देण्यात आल्याचे महसूल मंत्र्यांनी सांगितले. म्हणजे जवळपास 22 कोटी. म्हणजे ही सोपी रक्कम नाही आहे. शासनाने किती चांगलं या ठिकाणी मुवमेंट चालवलेली आहे, आपण लक्षात घेऊ शकता. 2,200 महिला बचत गटांना जवळपास 1,00,000 रुपये देणं म्हणजे ही सुद्धा सोपी गोष्ट नाही. प्रत्येक महिलाचा विषय सोडून द्या. याशिवाय काही विशिष्ट प्रवर्गातील महिला बचत गटांसाठी स्वतंत्र कर्ज, व्याज परतावा योजनासुद्धा आहेत. उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या ओबीसी वित्त मंडळाच्या पोर्टलवर महिला सूर्यनिधी योजनेत 10 लाखापर्यंत कर्ज आणि 12पर्यंत व्याज परतावा अशी माहितीसुद्धा आहे. ही 1,00,000 अनुदानाच्या योजनेपेक्षा वेगळी आहे. म्हणजे जवळपास महत्त्वाचा विचार केला तर आपल्या जे काही महिला बचत गट आहे यांना 1,00,000 रुपये भेटणार आहे. त्याच्यापासून ते चांगल्यापैकी बांबूचं उत्पादन घेऊ शकतात ग्रुपमध्ये, आणि त्यापासून आणखीन उत्पन्न होईल. म्हणजे उत्पन्नाची साखळीही बंद होणार नाही, आणि चांगला प्रोजेक्ट, चांगली योजना, चांगली स्कीम या ठिकाणी सरकार आखतंय. आणि नक्की जे महिला बचत गट असतील, जे महाराष्ट्रातील आपल्या महिला भगिनी असतील, ज्यांना खरंच सहभाग घ्यायचा आहे, इच्छा आहे, त्या गटानं नक्कीच या ठिकाणी अप्लाय केला पाहिजे आणि या योजनेचा लाभ घेतला पाहिजे. अजूनही अनेकांचे प्रश्न येत असतात. असा कोणताही प्रश्न असेल तर आपण सगळ्यांनी नक्कीच कमेंटमध्ये सांगावं. आपण त्याच्यावर सुद्धा सोल्युशन घेऊन येऊ, व्हिडिओ घेऊन येऊ. आणि कोणतीही अडचण असेल तर कमेंट करा. आपण आपल्या परीने प्रयत्न करत असतो. आणि आपल्या चॅनलला, योजना फंडाला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.